एकदम आज भारी म्हटलं भाई कालपेक्षा आज एक नंबर गाडी चालवता तू. नमस्कार मित्रांनो, सकाळचे वाजले 8 आणि आम्ही चाललोय जळगावला. माझ्यासोबत आहे आदित्य, दर्शन आणि महेश. महेश भाऊ गाडी चालवत आहे सध्या. टॉम बनलेत. आता बघू किती वेळात पोहोचवतात ते. गाणे बिणे लावून मस्त माहोल बनवून चालवलेला आहे. ठरवले की जरा जळगावला जाऊन वरण बट्टीन वांग्याची भाजी खायची आम्हाला. घोटलेल्या वांग्याची का? चालेल चालेल. महेश भाऊंना घोटलेल्या वांग्याची जास्ती आवडते. घोटूनच खाता येते नेहमी. आम्ही आता जळगावला पोहोचलो आहे. आमचं इथलं एक काम झालेलं आहे. आता आम्ही यामाहाच्या शोरूमला आलो होतो. तर यामाहाच्या शोरूमचं काही मोस्ट ऑफ काम झालेलं आहे. आम्ही आता इथून निघणार आहे रिटर्न धुळ्यासाठी. अशा प्रकारे जळगावचं प्रचंड भयंकर उन्हात एसी फुल आहे तरी इतकं घाण गरम होत आहे. असह्य म्हणजे न सहन होणारा असं हे जळगावचं ऊन आहे. आम्हाला समोर वरणबट्टी वांग्याची भाजी दिसते. आता बघू खायची का नाही. आम्ही आता आलोय KFC ला. जरा चिकन वगैरे दाबू आणि चिकन वगैरे दाबून निघू धुळ्यासाठी रिटर्न लगेच. काहीतरी घेत इथं 399 रुपये 15 पीस होते. गाइड हमारे KFC में हमारी गाड़ी विजू भाऊ के चिरंजीव दो कॉन्ट्रैक्ट मिल गया हमको. अभी वो अंदर गए कैमरा के मालिक. KFC में आपका सरांना स्वागत है. तुम्ही भरपूर धुतलाय आज. सरांची चिरली. हे कावर नाही मागवलं ती छान हे शाकाहारी प्राणी, हे मांसाहारी. अरे हो तुम्हाला तुमच्या आयुष्यात भरपूर चान्सेस भेटतील KFC ला जाण्याचे, पण कधी जळगावच्या KFC ला नका या. आम्ही इतकं खतरनाक गरम होतंय. रिव्ह्यू देते. हा इथं रिव्ह्यू देतोय. बघू. अजिबात काही मेंटेन नाही आहे. अजिबात काही वेल मेंटेन नाही आहे. बाथरूम सुद्धा सगळे खराब आहे. व्हेंटिलेशन नाही आहे. एकदम वर्स्ट सर्व्हिस आहे. अरे ना मेरे फ्राइड ले लेता हूँ गाइस. हा मरणाचं गरम होतंय खतरनाक. आणि ओ, आहे सरशील गाडी तर. एकदम खतरनाक मरणाचं गरम होतं. इथं AC चालू आहे इथं या भाऊच्या गाडीत, तरी असं पिऊन पिऊन पुढे जावं लागतंय. जळगावचं ऊन म्हणजे एकदम कॉम्पिटिशन नाही करता येणार याच्या जळगाव सोबत. पेक्षा जास्त आहे इथं. धुळ्यापेक्षा खतरनाक आहे डायरेक्ट. काय रे? जळगाव वाले बोलते ना सबको खोलते. वाले बोलते हैं सबको बोलते. समजलं का? इथून जसा राड गेला ना सुरतला थांबून नको कुठे तिथून डायरेक्ट आपण इकडे तर अजून जास्त करून डायरेक्ट सोमनाथ निघून जाऊ. इकडे तर अजून जास्त गरमी. हाय गाइस, आज हम आए जलगांव यार ते बंद कर ना माया. और ये मोटो ब्लॉगर, इंडिया नंबर 1 ब्लॉगर. भाऊन त्यांनी मॅन पॉवर सर्व्हिसेस चालू केली म्हणून आम्ही जळगावला आलो होतो. त्याच्यातले DM जे आहेत ते दर्शन पवार आहेत. सॉरी MD दर्शन वाघ आहेत. DM नाही, सॉरी MD मेडिसिन नाही बरं. मॅनेजिंग डायरेक्टर जे आहेत टायगर मॅन पॉवर सर्व्हिसेसचे ते दर्शन वाघ आहेत. HR CEO ऍडमिन आणि HR CEO ऍडमिन अकाउंटंट पार्टनर हे सर्वांचा ठेका या भाऊने घेतलेला आहे. महेश भाऊ हे त्यांनी ड्रायव्हर हायर केले. आणि हे जे ड्रायव्हर आहे ते चांगल्या प्रकारे गाडी चालवत नाहीये.
काय माहित काय काय प्रॉब्लेम झालाय त्यांनाच माहिती, पण काय झालंय आज वेट सकाळपासून. करताय की सगळ्यात प्रोफेशनल ड्रायव्हर. या गाडी चालेल त्या गाडीवर नाही तेव्हा मी हो जीव धरून बसलेलो आहे. त्याच्यासारखे व्हिडिओ याच्यात गेल ना तेव्हा व्लॉग नाही निघणार, आमचा जीव सांभाळला जाईल. बंद झाला हो यार, काहीतरी करा रे यार एसीच रे. आता आपण आहे ना तिला चौथ्यावर चालू म्हणजे आतापर्यंत तिसऱ्यावर चालवत होता. पाचव्यावर आली रे आली 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 पट्टीवर करतो. अरे बघा आहे आला ना रे. ते आगायचं बंद नाही बघ चालू आहे. आता गाडी थांबली, परत एसी बंद, परत बनून जाईल. फक्त न्यूट्रलला टाक, बंद नको करू गाडी. कम्प्रेसर बंद होतं एसी कम्प्रेसर. तुला माहितीये कंप्रेसर काय राहतात? माहितीये का काय राहतात? बंद आहे ते. काय राहतं कंप्रेसर वर? काय जर पडलं पैसे पैसे अरे झाली भाऊ बंद. गाडी बंद केली भाऊ. गाडी बंद झाली हो. मी या साईडला आहे, मी त्या साईडला नाही. इकडे जाय रे, गाडी बंद झाली. त्रास होतो मला, एन्झायटी होते. शांत या साईडला बस. मी नाही बसणार तिकडे, मारून टाकेल. चाललं सर खरा या एसी परत गेला बाय. आलोय रे गेला भाऊ. इकडे घे भाऊ इकडे हळूहळू घे. गिअर टाक गिअर. मी सबूत जमा करतोय, मरायच्या पहिलं सबूत भेटायला पाहिजे. फक्त कोणामुळे मेलोय कॅमेरा चोरी जाऊन गेला हो. नाही होणार कॅमेरा. मेमरी कार्ड राहील बरोबर सबूत. नाही दुसरा आहे. भाऊ माझ्याकडे काही लोक मला फक्त सबूत पाहिजे, मी कोणामुळे मी गाडी पहिले 90ला चालू आहे. चालू आहे व्हिडिओ. मग तुम्ही उठून टाकतो मग ते गाणं टाकतो. सर्वाती अरे 2x स्पीड करून त्याच्याकडे कॅमेरा फिरला का बोलणं बंद करून. काय फरक पडला थोडा फार तर पडेल, एक पाय तर वाचेल. गाडी चालत नाही रे भारी चालवतो. नाही रे एकदम मस्त चालवतोय, एकदम भारी आज रे. पटला भाई कालपेक्षा आज एक नंबर गाडी चालवतोय तू. मजा आहे पण कोण चालवण्यामध्ये ते गाडी शंभरला चालते. अरे ते रेकॉर्डिंग आज फिर जीने की तमन्ना है. स्पीड नको जाऊ. तुझा हात बघत नाही. गाडी एवढं हे नाही आहे मॅन्युअल गाडी बी मला जेवढी वाटत होती ना, एकदा प्रॅक्टिस झाली. फक्त मला प्रॉब्लेम कुठे येईल आता, जिथे ट्रॅफिक एकदम ज्या प्रकारे तुझा कॉन्फिडन्स वाढतोय ना, त्या प्रकारे आमचे अजून लागून राहिले. एका दिवसात एवढा कॉन्फिडन्स कोणात येतो रे? तू एकमेव व्यक्ती माहितीये का? कॉन्फिडन्स शिवाय गाडी मी चालू शकत नाही. हो आदित्य फुल कॉन्फिडन्स मध्ये. हे बघ भाऊ, एकदा डाऊट चालव. आज आमच्या तिसऱ्या गिअरवर जी शॉर्ट ट्रिप होती जळगावला, त्याच्यात आमच्या सर्व कामं पण होऊन गेले. आम्ही केएफसीला पण जाऊन आलो. त्याच्यानंतर आज दर्शन वाघ गाडी पण शिकून गेलाय फायनली. डायरेक्ट हायवे भाऊच चालवतोय 90 किलोमीटर पासून. भाऊला सांगायचीच गरज नाही. हा तर आता पुढची ट्रिप जी पण होणार आहे त्याच्यात दर्शनच गाडी चालवणार आहे.
तर फायनली आम्ही आता धुळ्यात येऊन लागलोय. आम्ही चाललोय आता घरी. आता पुढची जशी पण ट्रिप बनेल, प्लॅन होईल, तसं आपण पुन्हा भेटू. पुन्हा तुम्ही माझ्यासोबत ट्रॅव्हल करणार. पुन्हा आपण तोच अनुभव घेऊ. तोपर्यंत स्टे सेफ, स्टे हेल्दी.